नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मी करत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भरती स्थगित झालेली आहे का, काय प्रोसेस आहे, काय लेटर आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करताय पण अशा घडामोडी घडायला नाही पाहिजेत जेणेकरून आपली रोजगाराची संधी उपलब्ध झाली, परंतु ती या ठिकाणी स्थगिती काय येते, ह्या अडचणी काय येत आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। काळजी करू नका, आपण सविस्तर मध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमीने आता जी आरटीओ एएमव्हीआय ची जाहिरात 461 पदांची प्रसिद्ध झालेली आहे, त्या संदर्भात एक बॅच दिलेली आहे। आरटीओ फॅक्टरी फाउंडेशन बॅच आहे, फ्री आणि मेन्स आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन हे बॅच जॉईन करतील त्यांना ऑनलाईन स्वरूपात आणि ऑफलाईन या हायब्रिड मोडमध्ये बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 29 जून पासून ही बॅच सुरू झालेली आहे। तर बॅच बद्दल अधिक माहितीसाठी 95 29 31 75 72 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे। दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीचा विद्यार्थी जर या जाहिरातीमध्ये रँक 1 जर मिळवली तर मुलगा जर असेल तर त्याला बुलेट या ठिकाणी बक्षीस जाहीर केलेलं आहे, आणि त्यानंतर मुलींमधून जर पहिली रँक असेल तर त्यांच्यासाठी स्कूटी या ठिकाणी आपण बक्षीस म्हणून जाहीर केलेलं आहे। आता हे पहिल्या रँकसाठी आहेत, पण 1 ते 10 पर्यंत बक्षीस आहेत। मग दुसऱ्या नंबर पासून दुसरी रँक ते 10व्या रँक पर्यंत अशी 9 जणांना जर तो इन्फिनिटी अकॅडमीचा असेल तर त्यांना या ठिकाणी आयफोन या ठिकाणी आपण देण्यात येणार आहे, असे बक्षीस या ठिकाणी आपण जाहीर केलेले आहेत। तर त्या संदर्भातला व्हिडिओ या ठिकाणी आपण इन्फिनिटी इंजिनिअरिंग यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण काल घेतलेला आहे। तुम्हाला जर त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 100% ते बघा। इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर एक विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत। तर बघा, महाराष्ट्रात तज्ञ फॅकल्टी आहे, इथून पाठीमागे जर विचार केला तर 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी एकमेव महाराष्ट्रातील सर्वोत्तम इन्फिनिटी अकॅडमी म्हणून नावलौकिक या ठिकाणी मिळवलेला आहे। तर तुम्ही यशाच्या दिशेने तुमचं एक पाऊल पुढे पडण्यासाठी तुम्ही जर आरटीओ ची तयारी करत असाल तर या बॅचला या आणि तुमचा प्रवास एकदम सुखकर करा। आपण बघतोय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत काय लेटर आलेलं आहे। बघा, 2 तारखेचं हे लेटर या ठिकाणी आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती स्थगित करण्याबाबत। आता सहकार व वस्त्र उद्योग विभागामार्फत हे या ठिकाणी काढलेलं आहे। कोणी काढलंय? सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे। बघा, यामध्ये त्यांना या ठिकाणी हे लेटर देण्यात येत आहे। कोणी काढलंय? सहकार व वस्त्र उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाने। आता यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की वरील विषयांकित प्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत, संचालक जे मंडळ आहे त्यांची मुदत ही 22/11/2026 22/11 म्हणजे 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये या ठिकाणी संपुष्टात येत असून निवडणुकीची प्रक्रिया जुलै 2026 म्हणजे ही निवडणुकीची प्रक्रिया जुलै पासूनच सुरू होते। काय होते? जुलै पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होते, आणि अशा परिस्थितीत बँकेमार्फत सेवक भरतीची प्रक्रिया सुरू ठेवणे योग्य होणार नसल्याने आपल्या संदर्भाधीन पात्रता नमूद करण्यात आलेली आहे। त्यानुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बँकेची नोकर भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे, अशी या ठिकाणी लेटर सुधीर विष्णू अमृते कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन या ठिकाणी सहकार व वस्त्र उद्योग विभागाचे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनाचे यांच्या वतीने या ठिकाणी लेटर काढलेलं आहे, आणि ते विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर यावरून असं समजतं की आत्ताची जी काय 400+ जागेची जाहिरात या ठिकाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रसिद्ध झाली होती, ती या कारणामुळे या ठिकाणी त्यांचा अधिकार वापरून या ठिकाणी त्यांनी स्थगिती दिलेली आहे। पण त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलंय की निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बँकेची नोकर प्रक्रिया स्थगित करण्यात येईल। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ही नोकर भरतीची IRC प्रोसेस या ठिकाणी चालू होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, काळजी करू नका, ही आज ना उद्या ही जी काय 444 जागेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेलच, कारण अगोदर पूर्ण जाहिरातीचा ड्राफ्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालाय, फक्त आहे ह्या भरतीला स्टे लागलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। चला, ही अपडेट आपल्यापर्यंत महत्वाची होती, की ज्या विद्यार्थ्याला माहित नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा। त्याचं कारण तुम्हाला स्पष्टपणे दिलेलं आहे की स्थगिती का दिली, कोणी दिली, कशासाठी दिली, आणि परत भरती प्रक्रिया कधी चालू होणार आहे। चला, हे गोष्टी समजल्या असतील तर एकदा लाईक ठोका, आणि आता आपण भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।